सगळे म्हणतात की स्त्रियांची मनं ओळखणं हे जगातील सर्वात कठीण काम आहे. तुम्हालाही असंच वाटतं ना? कधी कधी ती तुमच्याशी खूप छान वागते, हसून बोलते आणि दुसऱ्या क्षणी ती शांत होते किंवा दूर जाते. तुम्हाला वाटतं की तुम्ही काही चूक केली का, की तिला तुमच्यात रस नाहीये? मित्रांनो, आज मी तुम्हाला या कोड्यातून बाहेर काढणार आहे. मी हे रोज पाहते आणि अनुभवते की जेव्हा एखादी स्त्री खरोखर तुमच्याकडे आकर्षित होते, तेव्हा तिला तुमच्यासोबत वेळ घालवायची असते, तेव्हा ती थेट येऊन आय लव्ह यू म्हणत नाही. त्याऐवजी तिचे काही सूक्ष्म संकेत असतात. मी इथे तुम्हाला काही खोट्या केसेस किंवा कुठल्या पुस्तकी ज्ञानाबद्दल सांगणार नाहीये. हे माझे निरीक्षण आहे, जे मी माझ्या आसपासच्या आणि तुमच्यासारख्या अनेक तरुणांच्या आयुष्यात पाहते. आज आपण त्या 5 महत्त्वाच्या गोष्टींबद्दल बोलणार आहोत, ज्या कळल्या की तुम्हाला पुन्हा कधीच तिला काय हवंय हे मला कळत नाहीये असं म्हणण्याची गरज पडणार नाही. ही गोष्ट तुम्हाला केवळ नातेसंबंधातच नाही, तर तुमच्या स्वतःच्या आत्मविश्वासातही मोठी मदत करेल. तुम्ही तयार आहात का त्या सत्याकडे डोळे उघडून पाहायला? कारण आजचा हा प्रवास तुमच्यासाठी एक गेम चेंजर ठरणार आहे. अनेकदा काय होतं, आपण एखाद्या स्त्रीला पाहतो, आपल्याला ती आवडते, आपण प्रयत्न करतो, पण समोरून काहीच रिस्पॉन्स मिळत नाही. मग आपल्याला वाटतं की आपण कुठे कमी पडतोय. पण खरी समस्या ही नसते की आपण कमी पडतोय. खरी समस्या ही असते की आपण सिग्नल चुकीच्या पद्धतीने वाचतोय. तुम्हाला वाटतं की तिने तुमच्याकडे पाहून हसणं किंवा तुमच्या मेसेजला रिप्लाय देणं म्हणजे फक्त मैत्री आहे. तुमच्यासोबत असं होतं का की तुम्ही तासनतास तिच्याबद्दल विचार करता, पण प्रत्यक्ष समोर गेल्यावर तुमची जीभ घसा ओला करूनही गप्प बसते? हे भीतीपोटी होत असतं. आपल्याला भीती वाटते की जर मी पुढे पाऊल टाकलं आणि तिने मला नकार दिला तर, किंवा तिने मला चुकीचं समजलं तर. ही रिजेक्शनची भीती तुमच्या डोक्यात एवढी बसलेली असते की तुम्ही त्या स्त्रीने दिलेले स्पष्ट संकेतही दुर्लक्षित करता. बऱ्याचदा मुलं अशी चूक करतात की ते खूप घाई करतात. एखादी मुलगी फक्त तुमच्याशी 2 शब्द जास्त बोलली की तुम्हाला वाटतं सगळं ठरलंय आणि तुम्ही तिला प्रपोज करायला जाता आणि इथेच तुमची गाडी रुळावरून घसरते. दुसरीकडे काही मुलं एवढी शांत असतात की मुलगी त्यांच्याकडे ओढली जात असली तरी ते तिचा इंटरेस्ट ओळखून तिला प्रतिसाद देत नाहीत. मग तिचं मन दुखावतं आणि तिला वाटतं की तुम्हाला रस नाहीये आणि ती मागे फिरते. हे एक चक्र आहे. तुम्ही घाबरता, ती संकेत देते, तुम्ही ते ओळखत नाही, ती शांत होते आणि तुम्ही पुन्हा त्याच गोंधळात अडकता. तुम्हाला हे बदलायचं आहे ना? तुम्हाला हे समजून घ्यायचं आहे की तिचं तुमच्याबद्दलचं ओढ असणं हे एका छोट्या इशाऱ्यात लपलेलं असतं. आता आपण त्या 5 गोष्टींकडे वळूया, ज्या तुम्हाला या चक्रातून बाहेर काढतील. आता तुम्ही म्हणाल, मी प्रयत्न करून तर पाहिला, पण काहीच झालं नाही. संघर्ष हाच आहे की आपण हे ओळखत नाही की ती स्त्री तुमच्यासोबत इमोशनली कनेक्ट झाली आहे की नाही. जेव्हा एखादी स्त्री तुम्हाला खरंच जवळ करू इच्छिते, तेव्हा तिची देहबोली बदलते. ती तुमच्या डोळ्यात पाहून बोलू लागते. तुम्हाला कधी असं जाणवलंय का की ती बोलताना तिचे केस कुरवाळते किंवा ती तुमच्या अगदी जवळ येऊन उभी राहते? हा केवळ योगायोग नसतात, हे तिचं सबकॉन्शियस मन तुमच्यासोबत सुरक्षित वाटतंय हे दाखवत असतं. अनेकदा मुलं याला फ्रेंड झोन समजून गोंधळतात. त्यांना वाटतं, अरे ही तर माझ्याशी मैत्री करते, तिला रस कसा असेल? पण मित्रांनो, मैत्री हीच प्रेमाची पहिली पायरी असते. संघर्ष तिथे होतो जेव्हा तुम्ही ती मैत्री वाढवण्यात वेळ घालवत नाही. तुम्ही तिच्या पर्सनल स्पेस मध्ये शिरता का? किंवा तुम्ही तिला तिच्या आवडीबद्दल विचारता का? जर ती तुमच्याकडे बघून हसत असेल आणि बोलताना तिचे डोळे चमकत असतील, तर समजून घ्या की तुम्ही तिच्यासाठी स्पेशल आहात. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे वेळ. जर ती तिचे महत्वाचे काम सोडून तुम्हाला वेळ देत असेल, तर हे साधं लक्षण नाही. बऱ्याच मुलांना वाटतं की ती बिझी असेल म्हणून तिला मेसेज करू नको. पण जर ती तुमच्या मेसेजला त्वरित रिप्लाय करत असेल आणि स्वतःहून तुम्हाला मेसेज करत असेल, तर हे एक खूप मोठं लक्षण आहे. इथे तुमचा संघर्ष हा असतो की तुम्ही तिला चेस करायला घाबरता. भीती ही आहे की ती काय म्हणेल. पण लक्षात घ्या, जोपर्यंत तुम्ही जोखीम घेणार नाही, तोपर्यंत तुम्हाला तिचं मन समजणार नाही. तुम्हाला कधी असं वाटलंय का की तुम्ही तिच्यासोबत असताना तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात आनंदी क्षणात असता? ती स्त्री हेच पाहत असते की तुम्ही तिच्यासोबत असताना तिची काळजी घ्याल आणि तिला पूर्ण वेळ द्याल. जर ती स्वतःचे काही वैयक्तिक प्रश्न तुम्हाला सांगत असेल, तर ती तुम्हाला
केवळ एक मित्र नाही तर एक विश्वासू जोडीदार मानू लागली आहे. हा टप्पा सर्वात महत्वाचा आहे, जिथे तुमची मैत्री प्रेमात रूपांतरित होऊ शकते. तर मग त्या 5 गोष्टी नक्की काय आहेत त्या लक्ष देऊन ऐका आणि तुमच्या वर्तनात लगेच बदल करा. पहिली गोष्ट, तिचं तुमच्याकडे बघणं. जर ती तुमच्याशी बोलताना तुमच्या डोळ्यात डोळे घालून बोलते तर ती तुम्हाला सिग्नल देते की तिला तुमच्याशी जवळीक हवी आहे. नजर चोरणं किंवा खाली बघणं हे लाजेचं लक्षण असू शकतं आणि नजर स्थिर ठेवणं हे आत्मविश्वासाचं आणि आवडीचं लक्षण आहे. दुसरी गोष्ट, तिचा तुमच्या पर्सनल स्पेस मध्ये असणं. ती तुमच्याशी बोलताना तुमच्या शरीराच्या जवळ येते का? जर ती बोलताना तिच्या शरीराचा कोन तुमच्याकडे झुकलेला असेल तर ती तुमच्याशी मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या जोडली गेलेली आहे. तिसरी गोष्ट, तिचा तुमच्याबद्दलचं कुतूहल. जर ती तुमच्या आवडीनिवडीबद्दल, तुमच्या कामाबद्दल आणि तुमच्या भविष्याबद्दल प्रश्न विचारत असेल तर याचा अर्थ की तुम्हाला तिच्या भविष्यातील एक भाग म्हणून पाहत आहे. तिला जाणून घ्यायचं आहे की तुम्ही कोण आहात. चौथी गोष्ट, तुमच्या छोट्या छोट्या गोष्टीत लक्ष ठेवणं. जर तुम्ही तिला काही दिवसांपूर्वी एखादी छोटी गोष्ट सांगितली असेल आणि आज ती तुम्हाला आठवण करून देत असेल तर ती तुमच्या प्रत्येक शब्दावर लक्ष देते. ही एक अतिशय प्रबळ खूण आहे की तिला तुमची पर्वा आहे. पाचवी गोष्ट, तिचं तुमच्या सोबत असताना वेगळं वागणं. जर ती इतरांसोबत असताना वेगळी आणि तुमच्या सोबत असताना अगदी शांत किंवा खूप लाघवी वागत असेल तर ती तुमच्या समोर खरं रूप मांडते. ती तुम्हाला तिचा सेफ झोन मानते. आता हे कसं वापरायचं? जेव्हा तुम्हाला हे 5 संकेत दिसतील तेव्हा तुम्हाला घाई न करता शांतपणे तिचं म्हणणं ऐकून घ्यायचं आहे. तिला कम्फर्टेबल फील करून द्या. तिच्या बोलण्याला महत्त्व द्या. जेव्हा ती बोलेल तेव्हा तिच्या डोळ्यात घालून प्रतिसाद द्या. ती तुमच्यावर विश्वास टाकत आहे, त्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका. हे करताना तुमच्यातील आत्मविश्वास तिला अधिक आकर्षित करेल. तुम्ही जितके शांत आणि प्रलग्न असाल तितकी ती तुमच्याशी अधिक जवळ येईल. जेव्हा तुम्ही हे संकेत ओळखायला सुरुवात करता तेव्हा काय होतं, तुमची भीती कमी होते, तितकी ती तुमच्याशी अधिक जवळ येईल. मित्रांनो, शेवटी मला इतकंच सांगायचंय की स्त्रियांची भाषा समजणं हे काही रॉकेट सायन्स नाही. हे फक्त तुमच्या निरीक्षणाचे आणि संयमाचे काम आहे. तुम्ही जर हे 5 संकेत लक्षात ठेवले तर तुमची वाट सोपी होईल. भीती सोडा आणि आत्मविश्वासाने वागा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर खाली कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कोणती गोष्ट सर्वात महत्त्वाची वाटली. आणि हो, अजून अशा अनेक गोष्टींवर आपण बोलणार आहोत, त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुम्ही एक उत्तम पुरुष आहात आणि तुम्हाला ते प्रेम मिळवण्याचा पूर्ण अधिकार आहे. स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा. तुम्ही तुमची ही जिद्द अशीच टिकवून ठेवा. नक्कीच यश मिळेल. धन्यवाद.